नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पीएचडी प्रवेश पीएचडी प्रवेश परीक्षा पेट एक्झाम 2024 याकरिता रिसर्च मेथडॉलॉजीचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये आज आपण वर्णनात्मक संशोधनाचे प्रकार, ज्यामध्ये केस स्टडी मेथड आणि सर्वे मेथड हे जे महत्त्वपूर्ण प्रकार आहे वर्णनात्मक संशोधनाची आणि ज्यावरून प्रश्न नेहमी आपल्याला येताना दिसून येतात, तर हे महत्त्वपूर्ण टॉपिक आपण आज जाणून घेणार आहोत. सो पेट एक्झामिनेशनची तयारी करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पेट एक्झाम टार्गेट करीत असणाऱ्या स्टुडंटसाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. आणि या कंप्लीट कोर्समध्ये आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मॉक टेस्ट अवेलेबल आहे. या मॉक टेस्ट थ्रू आपलं जे आहे प्रॅक्टिस होणार. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे, जेणेकरून आपण रिसर्च मेथडॉलॉजी चं पूर्णतः नोट्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातील. यासोबत क्लासच्या पीडीएफ सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जातील. व्हिडिओ लेक्चर्स डेली बेसिसवर तुमचं 1 वाजता व्हिडिओ लेक्चर्स होत असतात. रिसर्च मेथडॉलॉजीवर आधारित लाईव्ह फॉर्ममध्ये होत असतात. 1500 प्लस सरावासाठी एमसीक्यूजची सिरीज आहे, जेणेकरून रिसर्च मेथडॉलॉजीचा आपला भरभरून प्रॅक्टिस होणार. रिसर्च मेथडॉलॉजीच्या कोर्सची फीज मात्र 699 आहे, म्हणजे 699 रुपयामध्ये हा रिसर्च मेथडॉलॉजीचा कोर्स आपल्यासाठी अवेलेबल आहे, जेणेकरून आपण पेट एक्झाम टार्गेट करू शकता. सो आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर या पेट एक्झामिनेशनच्या रिसर्च मेथडॉलॉजीच्या कोर्सला जॉईन करा, जेणेकरून येणारी पेट एक्झाम आपण टार्गेट करू शकतो. सो या पूर्वीच्या सेशन्समध्ये जसं आपण वर्णनात्मक संशोधन पद्धतीचा अभ्यास केलेला आहे, सो वर्णनात्मक संशोधन पद्धतीमध्येच आपण त्यांचे प्रकार अभ्यास करणार आहोत. सो नेहमी जे आहे यावरून आपल्याला प्रश्न जे आहे सर्वेक्षण पद्धती असो किंबहुना मग काय म्हणते तुलना किंवा कोरिलेशन वाला मेथड असो, यावर प्रश्न आपल्याला दिसून येतात. सो सर्वेक्षण पद्धती ही वर्णनात्मक संशोधन पद्धतीतील प्रमुख पद्धती आहे, म्हणजे याचंच हे एक प्रकार आहे. वर्णनात्मक संशोधनाची सर्व वैशिष्ट्ये सर्वेक्षण पद्धतीला लागू होतात. आता बघा, इथे आपण अभ्यास करीत आहोत सर्वेक्षण विधी. ठीक आहे. आता मला सांगा, सर्वेक्षण ठीक आहे, यामध्ये काय असेल? ऑब्व्हियसली एक प्रकारचं जे आपलं जनमत असतं, या जनमताचं यामध्ये मूल्यमापन केलं जात असतं. ठीक. जनमतांचं आपल्याला एक प्रकारे आपण काय करतो, प्रश्नावली तयार करीत असतो. आणि हे एक प्रोसेस आहे, ज्यामध्ये पूर्णतः प्रश्न तयार करणे आहे ना. प्रश्न तयार केल्यानंतर जे काही फील्ड आहे, या फील्डवर जाणे आहे ना. आणि आपले जे सर्वे आहे, म्हणजे सर्वेची कोणती अशी समस्या आहे, ठीक आहे, जी आपला विषय आहे त्या रिलेटेड तथ्य या आधारावर निष्कर्ष काढणे, अशा प्रकारचं हे पूर्णतः सर्वेक्षण पद्धती आहे. आता सर्वेक्षण पद्धती अंतर्गत आपण काय करतो, आपलं मत म्हणजे लोकांचं मत जाणून घेण्यासाठी आपण क्वेश्चन विचारतो. आणि या क्वेश्चन विचारण्याच्या माध्यमातून आपण डाटा कलेक्ट करीत असतो. सो अशा प्रकारची ही सर्वेक्षण पद्धती आहे. सो सर्वेक्षण पद्धती एका विशिष्ट वेळी तुलनेने मोठ्या संख्येने प्रकारामधून डेटा गोळा करणे, म्हणजे अ, इतका मोठ्या लोकसंख्येतून बघा पर्टिक्युलर डेटा गोळा करणे, यासाठी ही पद्धत अत्यंत उपयोगी आहे. हे व्यक्ती म्हणून व्यक्तीच्या वैशिष्ट्याशी संबंधित नाही, हे सामान्यीकृत आकडेवारीशी संबंधित आहे. जेव्हा अनेक वैयक्तिक प्रकरणामधून डेटा अमूर्त केला जातो, तेव्हा परिणाम होतो है ना. सो अशा प्रकारे त्याची व्याख्या आपल्याला दिसून येते सर्वेक्षण विधीची. आता या व्याख्येवरून सर्वेक्षणाचे वैशिष्ट्य बघा. स्थानीय समस्यांचे शीघ्र निवारण, म्हणजे कोणतेही तत्कालीन समस्या असो त्याच्या निवारणासाठी सर्वेक्षण पद्धत वापरली जातं. या पद्धतीमध्ये वेळ जी आहे, कमी वेळात जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी सर्वेक्षण मेथड जी आहे ती महत्त्वपूर्ण आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक माहिती जी आहे या आधारावर मिळतात. तर संख्यात्मक म्हणजे काय, तर संख्यावर आधारित, आणि गुणात्मक म्हणजे काय, पर्टिक्युलर व्यक्तीचे गुण वैशिष्ट्य दर्शवण्यासाठी आपण या पद्धतीचा वापर करीत असतो. सो सर्वेक्षण पद्धतीचे वैशिष्ट्ये आपल्याला अशा प्रकारे दिसून येतात. ओके. सो अशा प्रकारे कमी वेळात अधिक माहिती
या पद्धतीत मोठ्या जनसंख्येतून अल्प कालावधीत अधिक माहिती संकलन करता येते आणि यासाठी आपण प्रश्नावली विचारू शकतो, माहिती गोळा करण्यासाठी मुलाखती घेऊ शकतो, किंबहुना निरीक्षण ऑब्झर्वेशन या आधाराने आपण काय करू शकतो, माहिती गोळा करू शकतो. जनसंख्येच्या वैशिष्ट्यांची माहिती या पद्धतीतून मोठ्या संख्येने मध्यवृत्ती जाणून घेता येते. म्हणजे मोठ्या लोकसंख्येतून जर आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे तर त्यासाठी ही पद्धती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे लोकसमूहाचा दृष्टिकोन आपल्याला समजण्यास मदत होते. ओके. तिर्यक छेदात्मक म्हणजे तिर्यक म्हणजे काय, आडवा. ठीक आहे. सो अशा प्रकारचं क्रॉस टाईपचं जे डाटा आहे ते सुद्धा आपल्याला माहिती मिळतं या पद्धतीच्या माध्यमातून. संख्यात्मक आणि गुणात्मक स्वरूपाची माहिती जी आहे या पद्धतीतून आपण घेऊ शकतो. म्हणजे पर्टिक्युलर संख्यात्मक स्वरूपाचं डाटा आपण पाहू शकतो आणि लोकसमूहाचे काय गुण आहे, लोकांच्या सवयी हे आपण गुणात्मक माहितीच्या आधारे कलेक्ट करू शकतो. स्थानीय समस्यांचे शीघ्र निराकरण, विविध क्षेत्रातील स्थानीय समस्यांचे शीघ्र निवारणासाठी ही पद्धत जी आहे सर्वेक्षण पद्धती वापरली जाते. ओव्हरऑल सर्वेक्षण पद्धतीमधून आपण जनमत जाणून घेण्यासाठी मोठ्या लोकसंख्येतून माहिती कलेक्ट करीत असतो, ज्यामध्ये आपण मुलाखती घेणे, प्रश्न विचारणे है ना, किंबहुना निरीक्षण करणे हे भाग सहभागी असतं. यामध्ये पर्टिक्युलर समस्या, समस्याविषयी तथ्य आणि शेवटी निष्कर्ष अशा प्रकारे सर्वेक्षण पद्धती आपल्याला दिसून येतं. यानंतरची पद्धत आहे व्यक्ती अभ्यास पद्धती. याला केस स्टडी मेथड असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. यामध्ये काय असतं, केस स्टडी ही संकल्पना वैद्यकीय शास्त्रातून आली आहे. डॉक्टर सणाच्या उपचारासाठी ज्याप्रमाणे आजार होण्याची कारणे जाणून घेतो, त्याचप्रमाणे व्यक्ती अभ्यास पद्धत सामाजिक समस्या निर्माण होण्याचे कारणे जाणून घेण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. आता बघा, हे व्यक्ती अभ्यास पद्धती जी आहे त्यामध्ये एक व्यक्ती, ठीक आहे, पर्टिक्युलर एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह, ठीक आहे, बर, समूह यांच्यात होणाऱ्या घटना जी आहे यांचं गहन म्हणजे डिटेल मध्ये काय करीत असते, इन्क्वायरी केली जात असते. कोणत्या पद्धतीमध्ये, व्यक्ती अभ्यास पद्धतीमध्ये. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सांगितलं आहे की आरोग्य क्षेत्रात म्हणजे वैद्यकीय शास्त्रात ज्याप्रमाणे एक व्यक्ती किंवा एक पेशंट कुठं जात असतं, हॉस्पिटलमध्ये जातं, तेव्हा पेशंटला पाहूनच डॉक्टर जी आहे त्यांच्या बिमारीचे निशाण स्वतः सांगत असतो ना, स्वतः समजून जात असतो. सो अशा पद्धतीची जे मेथड आहे त्याला केस स्टडी मेथड असं म्हणतात. यामध्ये काय होतं, पर्टिक्युलर सामाजिक समस्यांद्वारे जे काही समस्या निर्माण होतात, आता या समस्या का बरं निर्माण झालेली आहे त्यांचे कारण जाणून घेतलं जातं आणि सोबतच उपाययोजना केल्या जातात या पद्धती अंतर्गत. ठीक आहे. व्यक्ती अभ्यास पद्धतीत व्यक्ती म्हणजे केस, ओके, ज्यामध्ये एक बालक, एक पुरुष किंवा स्त्री, समूह, समुदाय, शाळा, गाव असू शकतं. म्हणजे व्यक्ती अभ्यास पद्धतीचा जो क्षेत्र आहे ते पर्टिक्युलर एक व्यक्ती राहू शकतं. ठीक आहे. म्हणजे पर्टिक्युलर पर्सन, ठीक आहे, बालक असू शकतं, मानव असू शकतं, स्त्रीही असू शकतं. एक पर्टिक्युलर समूह, पर्टिक्युलर गाव हे केस स्टडीचा काय आहे, क्षेत्र आपल्याला दिसून येतात. ओके. व्यक्ती अभ्यासाचा प्रथम वापर जो आहे हर्बर्ट स्पेन्सर या समाजशास्त्रज्ञांनी केलेला होता, पण नंतर त्याला आणखीन व्यवस्थित केलेले आहे फेडरिक प्ले यांनी. सो अशा प्रकारे यांनी जे आहे व्यक्ती अभ्यास म्हणजे केस स्टडी जी आहे त्याला यूज केलेला. आता केस स्टडी म्हणजे काय, तर एक व्यक्ती, समूह, घटना यांचं डिटेलमध्ये इन्क्वायरी करण्यासाठी केस स्टडी पद्धतीचा वापर केला जातो आणि या केस स्टडी पद्धती अंतर्गत एक व्यक्ती, व्यक्तीचा समुदाय, गाव, शाळा या सगळ्यांचं काय केलं म्हणजे या क्षेत्राअंतर्गत काय केलं जातं, या पद्धतीचा वापर करताना आपल्याला दिसून येतात. तर हे कोणती पद्धत आहे, व्यक्ती अभ्यास पद्धती आहे. ओके. त्यानंतर आहे एक्स पोस्ट फॅक्टो मेथड म्हणजे कार्योत्तर पद्धती. ठीक आहे. नेक्स्ट वन आहे आपलं कार्योत्तर पद्धती. आता कार्योत्तर पद्धती म्हणजे काय, तर जेव्हा एखादी समस्या सोडविण्यासाठी प्रायोगिक पद्धती वापरणे शक्य नसते तेव्हा कार्योत्तर पद्धती वापरली जाते. आता प्रायोगिक पद्धती म्हणजे काय, कारण बघा प्रायोगिक पद्धतीमध्ये आपण काय बघतो, चल असतात.
असतात आहे ना. कारण ही वैज्ञानिक पद्धतीने आपण बघतो की पर्टिक्युलर दोन चलांमध्ये काय केलं जातं. दोन चलांमध्ये कार्यकारण संबंध जाणून घेण्यासाठी जी आहे प्रायोगिक पद्धती याचा अवलंब केला जातो. बरोबर आहे. ज्यामध्ये मी तुम्हाला एक्झाम्पलही दिलेला होता. प्रायोगिक पद्धतीमध्ये कारण आणि परिणाम, कॉज आणि इफेक्ट खूप महत्वाचे असते. आहे ना. त्यामध्ये कारण धूम्रपान असू शकतं आणि त्याचा परिणाम म्हणजे कॅन्सर सारखा मोठा रोग होऊ शकतो. ठीक आहे. सो हे कार्योत्तर पद्धतीमध्ये प्रायोगिक पद्धती वापरणे शक्य नसते आणि जिथे प्रायोगिक पद्धती वापरणे शक्य होत नाही अशा ठिकाणी कार्योत्तर म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो मेथड जी आहे याचा वापर केला जातो. ठीक. बरं. सो बघा उदाहरणार्थ बालगुन्हेगारी होण्याची कारणे शोधताना एखाद्या बालकाला बालगुन्हेगार करून त्यांची साधने शोधणे इष्ट होणार का, हे योग्य होणार का नाही. ठीक आहे. जर आपल्याला बालगुन्हेगाराची कारणे शोधायचं आहे तो त्यासाठी आपण लहान मुलाला अगोदर गुन्हेगार बनवणार आणि नंतर तो का बरं बनला असं शोधणार का नाही. ठीक आहे. तेव्हा नैसर्गिक परिस्थितीत जी बालके बालगुन्हेगार आहेत व जी बालके बाल गुन्हेगार नाहीत अशा दोनही घटकांचा तुलनात्मक अभ्यास कार्योत्तर पद्धतीमध्ये केला जातो. ऑब्विसली गोष्ट आहे जसं आपण प्रायोगिक पद्धतीमध्ये दोन चलांमध्ये हाताळणी करीत असतो त्याचप्रमाणे एक्स पोस्ट फॅक्टो पद्धत जी आहे त्यामध्ये जर आपल्याला बाल गुन्हेगारींची कारणे शोधायचं आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम बाल गुन्हेगार नाही हेही आपल्याला जाणावं लागेल आणि जे बाल गुन्हेगार आहे है ना, या दोघांचं काय करावं लागेल, तुलना करावं लागेल. म्हणजे तुलनात्मक अभ्यास करणे हे कार्योत्तर पद्धतीमध्ये संभव आहे. कार्योत्तर पद्धती अंतर्गत आपण बघतो की तुलना केली जाते. ठीक आहे. याचा अर्थ काय, या पद्धती अंतर्गतही काय केलं जातं, कार्यकारण संबंध शोधले जातं. आता हे कार्यकारण संबंध म्हणजे काय, तर बाल गुन्हेगार मुलं का बरं बनतात. ठीक आहे, का याचं आपल्याला उत्तर मिळेल. आता समजा एखादी अ, बालगुन्हेगार बनलेला आहे. ठीक आहे. तर घटना म्हणजे बालगुन्हेगार बनल्यानंतर त्याचा संबंध कशाप्रकारे या गोष्टीशी आलेलं. म्हणजे घटना आणि कारण, ठीक? या दोघांमध्ये काय केलं जातं, संबंध काय होतं, ठीक आहे? हे जाणून घेण्यासाठी कार्योत्तर पद्धती जी आहे त्याचा अवलंब केल्याचं आपल्याला दिसून येतात. सो आतापर्यंत आपण सर्वेक्षण विधी पाहून घेतलेला आहे. त्यानंतर आपण बघितलेला आहे केस स्टडी मेथड पाहिलेली आपण. एक्स पोस्ट फॅक्टो मेथड्स म्हणजे कार्योत्तर पद्धती जी आहे ते सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. सो समोर बघा, या पद्धतीत तुलनात्मक कार्यकारण पद्धती असेही म्हणतात. कारण यामध्ये बघा जर बाल गुन्हेगार बद्दल आपल्याला कारणे शोधायची आहे. सो त्यासाठी आपण काय करीत असतो, जे बाल गुन्हेगार आहे आणि जे बाल गुन्हेगार नाही यांचा आपण आपसामध्ये काय करीत असतो, तुलना करीत असतो. आणि जर आपण आपसामध्ये तुलना करीत आहोत सो ऑब्विसली यांच्यामध्ये काय रिलेशन कार्यकारण आहे. ठीक आहे. याचा आपण काय करू, कंपॅरिझन करू. त्यामुळे इथे याला तुलनात्मक कार्यकारण पद्धती असं सुद्धा म्हटल्याचं आपल्याला दिसून येतात. कार्योत्तर या संशोधन पद्धतीत वर्णनात्मक, सहसंबंधात्मक, प्रायोगिक पद्धतीचे गुणवैशिष्ट्ये असतात. आता कार्योत्तर संशोधन पद्धती, ओके, एक्सपोज फॅक्टो, वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचाच हा एक भाग आपल्याला दिसून येते. सहसंबंध, कारण आपल्याला काय करायचं आहे, बाल गुन्हेगार कोण आहे आणि कोण नाही आहे ना, यांच्यामधील संबंध पाहावं लागेल, रिलेशन पाहावं लागेल आणि सोबतच हे दोन चल आपण यामध्ये हाताळत आहोत किंवा कार्यकारण पाहत आहोत. याचा अर्थ प्रायोगिक संशोधन पद्धती ही इथे उपयोगी आपल्याला दिसून येते. सो या पद्धतीत एखादी घटना का आणि कशा प्रकारे घडली याचा शोध घेण्यासाठी आपण या पद्धतीचा वापर करीत असतो. याचा अर्थ एक्स पोस्ट फॅक्टो मेथड अंतर्गत आपण काय जाणून घेतो, एखादी घटना का घडली आणि कशा पद्धतीने घडली हे जाणून घेण्यासाठी आपण या पद्धतीचा वापर जे आहे, अवलंब जे आहे ते करीत असतो. ठीक आहे. सो कार्योत्तर पद्धती बघा, कार्योत्तर संशोधन पद्धतीत विशिष्ट परिणाम येत असलेल्या परिस्थितीतील घटक, विशिष्ट परिणाम दिसून येत नसलेल्या परिस्थितीचे घटक यांचे निरीक्षण केले जाते. म्हणजे जसंच मी अगोदर सांगितलं,
बालगुन्हेगाराची कारणे शोधत असताना जे बालगुन्हेगार आहे ते आणि जे बालगुन्हेगार नाही अशा दोन्हींची कारणे शोधली जातात कुठे? कार्योत्तर पद्धतीमध्ये. ठीक आहे. यांचे निरीक्षण केले जाते आणि त्यामधून कार्यकारण संबंध दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. कार्योत्तर संशोधनाच्या पायऱ्या आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये पहिलं स्टेप आहे समस्या निवड करणे. ठीक आहे. कार्योत्तर पद्धतीमध्ये पहिलं जे असतं समस्या निवड असतं. त्यानंतर दुसरं आहे वर्तमान स्थितीचे निरीक्षण आहे ना, आणि मापन करणे, म्हणजे जे प्रेझेंट सिच्युएशन आहे त्याचं मेजरमेंट करायचं. परिस्थितीत असलेल्या व नसलेल्या घटकांची नोंदी, जसं बाल गुन्हेगार आपण पाहत आहोत, तर बाल गुन्हेगार जे आहेत ते आणि जे नाही ते अशांची नोंद करायची. नंतर घटनांची तुलना करायचं आहे आणि नाही यामध्ये आपण काय करणार? तुलना आणि निष्कर्ष. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय आणि निष्कर्ष काढल्यानंतर अहवाल लेखन. अशा प्रकारे कार्योत्तर पद्धती एक्स पोस्ट फॅक्टो मेथड्सचा आपल्याला स्टेप्स म्हणजे पायऱ्या जे आहे ते दिसून येतात. ओके. सो सामाजिक जीवनातील गुंतागुंतींच्या समस्यांचे प्रायोगिक पद्धती द्वारे सोडवता येत नाही है ना. बरं. कारण प्रायोगिक पद्धतीमध्ये समाजातील गुंतागुंत सोडवता येत नाही. त्यामुळे त्यासाठी आपण एक्स पोस्ट फॅक्टो पद्धत वापर करू शकतो. प्रायोगिक संशोधन दीर्घ कालावधीत करणे शक्य नसते. अशा वेळी ही पद्धत वापरून दीर्घकालीन संशोधन करता येते. म्हणजे मोठ्या टाइम पिरियडचा जर आपण विचार करीत आहोत, सो त्यावेळेस एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड युजफुल ठरत नाही. त्यामुळे आपण एक्स पोस्ट फॅक्टो मेथडचा वापर करीत असतो. ज्या घटनांचा शोध नैसर्गिक वातावरणात घ्यायचा असतो तेव्हा ही पद्धत उपयुक्त ठरते है ना. बरं. या पद्धतीमधून दोन किंवा अधिक चलांमधील सह संबंधातील माहिती मिळते. ओके. हा, कारण यामध्ये आपण काय करीत असतो? दोन घटकांमध्ये तुलना करीत असतो. त्यामुळे परिस्थितीमधील सूक्ष्मतर बाबींचे विवेचन करता येते या पद्धतीद्वारे. या पद्धतीत घटनेच्या कारणांची परिणामांची तुलना केली जात असल्याने समस्या सोडवणे शक्य होत असते. सो अशा प्रकारे ही काय आहे? हे आपल्याला दिसून येते कार्योत्तर पद्धती. नेक्स्ट वन आहे वांशिक पद्धती. ठीक आहे. तर बालकांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक क्षेत्रातील वाढ व विकासाचा अभ्यास मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र आणि समाजशास्त्र यामध्ये केला जातो. की पर्टिक्युलर व्यक्तीचं जे शारीरिक फिजिकल डेव्हलपमेंट आहे, इमोशनल म्हणजे भावनिक क्षेत्र आहे आणि मेंटल जे सायकोलॉजिकल पार्ट आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपण मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र आणि समाजशास्त्रामध्ये करतो. बालकांचं जे विकास आहे, विकासाची तत्वे, परिवर्तन समजून घेण्यासाठी या पद्धत उपयुक्त आहे आणि त्यामुळेच या पद्धतीला विकासात्मक पद्धती, डेव्हलपमेंट मेथड असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता डेव्हलपमेंट पद्धत काय आहे? सो वर्तमान स्थिती आणि वर्तमान स्थिती चा अभ्यास करणे, जसं व्यक्ती आणि गट वयाच्या स्तरानुसार प्रत्येक व्यक्ती जी आहे, जर आपण व्यक्तीचा विचार केला आहे ना, तर व्यक्तीच्या आवडी निवडी सवयी हे वेळेनुसार आणि वयानुसार काय होत असतं? बदलत असतात. सो हा जो वयानुसार बदलणारा भाग आहे याचा अभ्यास करण्यासाठी वांशिक पद्धती जी आहे त्याचा उपयोग केला जात असतो. सो अशा प्रकारचं ही वांशिक पद्धत आपल्याला दिसून येते. यानंतर आहे सहसंबंध पद्धत, को रिलेशन मेथड. आता संशोधनातील विविध चलांच्या बर संशोधनातील विविध चलांचा परस्परातील सहसंबंध काढून त्या आधारे त्या चलांमधील पूर्वानुमान म्हणून निष्कर्ष काढण्याची ही प्रभावी पद्धती आहे. कार्योत्तर आणि प्रायोगिक या संशोधन पद्धतीपेक्षा अधिक संख्याशास्त्रीय पद्धत आहे. ओके. सहसंबंध पद्धतीत संकल्पनासह पद्धतीची निवड दोन चलांमधील परिणामांमधील सहगुणात्मक काढण्याची शास्त्रीय पद्धत नसून विविध चलांची माहिती. आता बघा काय म्हटलेलं आहे, सहसंबंध पद्धती यामध्ये काय असतात? दोन चर असतात. ठीक आहे. म्हणजे दोन व्हेरिएबल्स असेल आणि या दोन व्हेरिएबल्स मधील संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. आता कार्योत्तर पद्धतीमध्ये जे आहे ना, कारण आणि प्रभाव पाहिलं जात नाही, फक्त रिलेशन पाहिलं जातं. दोन चलांतील जे परिणाम आहे ते सहसंबंध म्हणजे जे संबंध आहे
ते शास्त्रीय पद्धतीने नसून विविध चलाची संबंधित माहिती आहे ना आणि पृथ्थीकरण करणे हेच आपल्याला सहसंबंध पद्धतीमध्ये दिसून येतात. म्हणण्याचं तात्पर्य काय आहे? म्हणण्याचं तात्पर्य कोरिलेशन पाहण्यासाठी जसं आपण प्रायोगिक अनुसंधान पद्धती पाहत असतो. सो प्रायोगिक पद्धती अंतर्गत आपण काय पाहतो? यामध्ये कार्य कारण संबंध कारण आणि प्रभाव असतात. ठीक आहे. कारण असतं आणि त्याचं काहीतरी परिणाम कॉज आणि इफेक्ट याचा अभ्यास आपण या अंतर्गत करीत असतो. बरोबर. पण जेव्हा आपण सहसंबंध आता सहसंबंध म्हणजे काय? व्यक्तींमधील संबंध काय आहे हे शोधून घेणे. आता संबंध जर शोधायचा आहे तर ऑब्व्हियसली यासाठी व्हेरिएबल्स लागतं आणि चलांची चर जे असतात या चरांची आपल्याला आवश्यकता आहे आणि जर संबंध जाणून घ्यायचा आहे तर ऑब्व्हियसली एकपेक्षा अधिक म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक घटक आपल्याला लागत असतात आहे ना तेव्हाच आपण यांचा संबंध काय आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. सो सहसंबंध पद्धतीमध्ये कारण आणि प्रभाव पाहिलं जात नाही फक्त संबंध को रिलेशन पाहिलं जात असतं. सो अशा प्रकारचं हे सहसंबंध पद्धती आपल्याला दिसून येते. सो चलांमधील संबंध त्यांचा अभाव तपासणे सहसंबंध पद्धतीचा उद्देश आहे. ठीक आहे. सहसंबंध पद्धतीच्या आधारे भविष्यातील गोष्टींबद्दल आपण काय होऊ शकतो जागृत होऊ शकतो. सो अशा प्रकारे वर्णनात्मक संशोधन पद्धती अंतर्गत आपण सर्वेक्षण विधीचा अभ्यास केला, तुलनात्मक किंवा सहसंबंध अनुसंधान बघितलं, केस स्टडी पाहिली, सोबतच एक्स पोस्ट फॅक्टो मेथड यांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये जर काही डाऊट्स असेल तर नक्कीच मला विचारू शकता आणि समोरच्या सेशन्समध्ये आपण परिकल्पना म्हणजे गृहीतके काय आहे हे जाणून घेणार आहोत. सो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच पेट एक्झाम टार्गेट करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रिसर्च मेथडॉलॉजीचा कोर्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सो या कोर्सला लवकरात लवकर जॉईन करा. थँक्यू.